त्यांना काही जेवायला द्यायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा आणि मग गेल्यानंतर फोटोला हार काय घालायचा, रोज पाया काय पडायच्या. तर मृत व्यक्तींचं चित्र घरात ठेवू का नाही? आता तुझे बाबा वारले, किती वर्ष झाले? 5. तुझ्या भावाचं लग्न कधी झालं? आत्ता झालं. आता एक पुढच्या वर्षामध्ये त्याला मुलगा होईल. आता हा समजा फोटो नसेल तर त्याला आजोबा कसं दाखवणार तुम्ही? त्याला कसं करणार की आपले आजोबा कोण होते म्हणून? आता तुझे पणजोबा तू पाहिले का? नाही. मग तुला कळणार आहे का आपले पणजोबा कोण होते म्हणून? त्यांचा जर फोटो तुला दाखवला तर ते सांगू शकतात ना, आजोबा हे माझे वडील होते बाबा, ही तुझी पणजी होती. हा फरक आहे, म्हणून ते असावे. त्याच्यापासून काही तुम्हाला नुकसान नाही, नफा नाही. हा, पण तुम्ही ते वारल्यानंतर फोटो लावलाय आणि लोकांना दाखवण्यासाठी त्याला रोज उदबत्ती लावतायत, रोज त्याला हार घालतायत, हे चुकीचं काम आहे. तुम्ही ते जिवंत असताना त्यांची सेवा करा. त्यांना काय पाहिजे नको पाहिजे ते विचारा. त्यांचं खाणं वय झालं की कमीच असतंय, पण गाणं भरपूर असतंय, तेवढं सहन करा. थोडे एखाद्या 2 गाज जास्त झाले तर तो त्रास पण त्यांना होणार आहे, तोही सहन करा. थोडं तुम्हाला त्यांच्या